नमस्कार. आज आपण BA सेकंड सेमिस्टर चौथी समाजशास्त्र पेपर क्रमांक 5 लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरमधलं पहिलं मॉड्यूल लिंगभाव आणि हिंसाचार यामधला तिसरा उपघटक लिंगभाव हिंसाचार समस्या किंवा मुद्दे मेजर जेंडर इश्यू याविषयी माहिती पाहणार आहोत. भारतीय समाजाच्या अनुषंगाने लिंगभाव विषयक काही समस्या किंवा मुद्दे आपल्याला पुढील प्रमाणे विश्लेषण या मुद्द्यांचं करता येईल. हे जे मुद्दे आहेत हे लिंगभावावर आधारित जी असमानता आहे त्यामुळे निर्माण होणारे मुद्दे आहेत. आणि मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये लिंगभाव असमानता आहे किंवा लिंगभावावर आधारित समस्या निर्माण होतात हे आपल्याला पाहायचे. त्यातला पहिला मुद्दा आहे वैवाहिक मुद्दे. भारतात विवाहाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात लिंगभाव असमानता दिसून येते. विवाह वयाच्या बाबतीत स्त्री पुरुषांमध्ये कायद्याने भेदभाव केलेला दिसतो. म्हणजे मुलीचे वय विवाहाचे 18 वर्ष आहे, परंतु मुलाचे 21 वर्ष निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष कायद्यापुढे समान आहेत, परंतु विवाह वयाच्या बाबतीत आपल्याला इथे कायद्यानेच भेदभाव झालेला दिसतो. मुलींचे त्यामुळे लहान वयात लग्न होतात. बालविवाह पद्धत जरी कायद्यानं बंद असली तरी काही प्रमाणात ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागामध्ये बालविवाह पद्धत सुरूच आहे किंवा मोठ्या प्रमाणात या भागांमध्ये बालविवाह होतात. आणि मग लहान वयात लग्न झाल्यामुळे कमी वयात गर्भवती माता होत असतात आणि मग अशा स्त्रियांचा गर्भवती मातांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं. स्त्री विधवा झाल्यास तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार भारतीय समाजामध्ये नाकारलेला दिसतो. परंतु पुरुषांच्या बाबतीत एखादा पुरुष विधुर झाला तर त्याला विवाह करण्यासाठी समाज मान्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कुटुंबातील मुलींची विवाह करण्यासाठी किंवा त्या ठरवण्याचा अधिकार हा कुटुंबातील पुरुष मंडळीकडे आहे. इथं मुलींचं मत गृहीत धरलंच जातं असं नाही. विवाह विच्छेद किंवा घटस्फोटाच्या बाबतीत कायद्याने समान अधिकार असला तरी पुरुष सहजपणे घटस्फोट घेण्यास तयार होत असतात, परंतु स्त्रीला या बाबतीत देखील अनेक बंधनं असतात. म्हणजे मुलांची जबाबदारी कोणी घ्यायची किंवा पुनर्विवाहानंतर होईल की नाही याची एक भीती असते. पुनर्विवाहाला मान्यता नाही आणि मग यामुळं स्त्रिया सहसा घटस्फोट घेण्यासाठी तयार होत नाहीत, परंतु पुरुषाला मात्र सहजपणे घटस्फोट मिळत असतो. म्हणजे अशा पद्धतीने विवाहाच्या बाबतीत लिंगभावावर आधारित असमानता आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा आहे कौटुंबिक. भारतात प्रामुख्यानं पितृसत्ताक कुटुंब पद्धती किंवा कुटुंब व्यवस्था आढळते. कुटुंबाचा प्रमुख पुरुषच असतो. कुटुंबात पुरुषाच्या हातात सत्ता असते. कुटुंबाच्या बाबतीतील सर्व निर्णय कुटुंब प्रमुख पुरुष जो असतो तो घेत असतो. स्त्रियांना कुटुंबाच्या बाबतीतील निर्णय घेण्यामध्ये फारसं स्थान नसतं. कुटुंबांची वंश परंपरा पुरुषाने किंवा पुरुषाच्या नावाने चालत असते. म्हणजे आपण जे नाव लावतो ते आपल्या वडिलांकडून येणारं नाव लावत असतो, आईकडचं नाही. म्हणजे आपल्या भारतामध्ये वंश परंपरा कुटुंबातली पुरुषाच्या नावानं चालत असते. कुटुंबाची संपत्ती वडिलांकडून मुलांना वारसा हक्कानं मिळत असते. कायद्याने जरी मुलामुलींना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान अधिकार असला तरी व्यवहारामध्ये मात्र मुलींना तो अधिकार डावलला जातो. विवाहानंतर मुलीला वडिलांच्या घरी राहता येत नाही तर ती मुलाच्या घरी जात असते. मुलगा मुलीच्या घरी येत नाही. म्हणजे या ठिकाणी देखील कुटुंबामध्ये कौटुंबिक बाबतीत स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये भेद केलेला आपल्याला दिसून येतो. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत मुलीच्या जन्मापेक्षा मुलाच्या जन्मास कुटुंबामध्ये प्राधान्य दिलं जातं. मग यातूनच अनेक कुटुंबात स्त्रीभ्रूण हत्या घडून येतात. कुटुंबातील सदस्य त्या स्त्रीला मुलगा पाहिजे म्हणून दबाव आणत असतात आणि मग जर मुलगी असेल तर ती नको
आणि मग तिला जन्माला येण्यापूर्वी तिची हत्या करायची. तर अशा पद्धतीच्या स्त्रीभ्रूण हत्या भारतीय कुटुंबामध्ये घडून येतात आणि याचा परिणाम म्हणून आपल्या लोकसंख्येमध्ये मुलींपेक्षा मुलांचं प्रमाण अधिक झालेलं आपल्याला दिसून येतं. हे अशा पद्धतीनं कौटुंबिक बाबतीत लिंगभेदावर आधारित भेदभाव किंवा असमानता आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा आहे आर्थिक. आर्थिक क्षेत्रात देखील श्रम विभाजन, मालमत्तेचा अधिकार, वेतन, रोजगार या बाबतीत लिंगभेदावर आधारित असमानता आढळते. समाजात लिंगभेदावर आधारित श्रम विभाजन झालेले दिसते. पुरुषांनी अर्थार्जन करावे व स्त्रियांनी घरकाम करावे, मुलांचे संगोपन करावे, असे श्रमविभाजन समाजात रूढ झालेले आहे. आज जरी काही प्रमाणात स्त्रिया अर्थार्जन करत असल्या, तरी स्त्रियांची कामे पुरुष करताना फारसे दिसत नाहीत. नोकरी करणाऱ्या स्त्रीला स्वयंपाक करावाच लागतो. म्हणजे स्त्रिया आज हळूहळू प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. तरी देखील भारतीय समाजात आर्थिक कमाई करण्याचं काम पुरुषांकडं आणि मुलांचं संगोपन आणि घर सांभाळणं हे काम स्त्रियांकडे असलेलं दिसतं आणि ज्या स्त्रिया नोकरी करतात किंवा अर्थार्जन करतात, अशा स्त्रियांना त्यांची नोकरी, व्यवसाय सांभाळून परत घरकाम स्त्री म्हणून जे करायचं असते, ते काम त्यांना करावंच लागतं. स्त्रीला कुटुंबाच्या मालमत्तेत कायद्याने अधिकार असला तरी मोठ्या प्रमाणात घर, जमीन पुरुषांच्या नावावर असल्याचे दिसते. स्वतःची कमाई स्वतःच्या इच्छेनुसार खर्च करण्याचा अधिकार देखील स्त्रीला काही प्रमाणात दिला जात नाही. म्हणजे जरी स्त्री कमाई करणारी असली किंवा अर्थार्जन करणारी असली, तरी कुटुंबातल्या पुरुषाच्या इच्छेनुसार ती खर्च करत असते किंवा आलेला पगार पुरुषांकडे देत असते. म्हणजे आर्थिक बाबतीत आपल्याला अशा पद्धतीनं लिंगभेदावर आधारित असमानता दिसून येत असते. आता रोजगाराच्या क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने काम करताना दिसतात. तरी त्यांना लिंगभेदास सामोरं जावं लागत असतं. भारतात मनुष्यबळ मंत्रालयाच्या 2015-16च्या आकडेवारीनुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण केवळ 27% आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येचा विचार केला आपण तर 50% जवळपास स्त्रिया आहेत. परंतु सरकारी नोकरीमध्ये मात्र 27%च स्त्रिया आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांना कमी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. खाजगी क्षेत्रात तर भरती, बढती, प्रशिक्षण, पगार, पगारवाढ याबाबत स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक प्राधान्य दिले जातं. असंघटित क्षेत्रात पुरुषांप्रमाणे काम करून स्त्रियांना कमी वेतन दिले जाते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना नोकरीमध्ये कमी प्रमाणात कायम किंवा परमनंट केलं जात असतं. म्हणजे शेतात काम करणारी स्त्री आणि पुरुष दोघेही 8 तास जर काम करत असतील, तर स्त्रीला पुरुषापेक्षा कमी रोजगार किंवा त्याचं वेतन दिलं जात असतं. म्हणजे हा लिंगभेदावर आधारित भेदभाव या ठिकाणी देखील होत असतो. स्त्री जरी अर्थार्जन करत असली, तरी तिला गृहिणीची भूमिका पार पाडावीच लागते आणि मग या दोन्ही भूमिका पार पाडत असताना भूमिका संघर्ष निर्माण झाला. म्हणजे कोणती भूमिका प्रामुख्यानं निभवायची. 2 भूमिका पार पाडताना तिला संघर्षाची स्थिती निर्माण झाली. तर अशा वेळेला स्त्रीला गृहिणीची भूमिका प्राधान्यानं द्यावी, अशी समाजाची, कुटुंबियांची अपेक्षा असते. अशा आर्थिक क्षेत्रात अनेक लिंगभावविषयक प्रश्नांना स्त्रियांना सामोरं जावं लागत असतं. चौथा मुद्दा आहे राजकीय. तर राजकीय क्षेत्रात प्राचीन काळापासून लिंगभेदावर आधारित भेदभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ज्यावेळेला राजेशाही व्यवस्था होती, त्यावेळेला राजकीय सत्ता पुरुषांच्याच हाती असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे राजा हा पुरुषच असतो. राजकारणात, प्रशासनात स्त्रियांचा सहभाग नगण्य असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग राजाचं एखादं निधन झालं, तर अशा राजाच्या निधनानंतर त्याचा राजपुत्र किती लहान असला, तरी त्याला गादीवर बसवलं जातं आणि त्या मुलाच्या नावानं जरी स्त्री कारभार करत असली, तरी तिला राजगादीवर बसण्याचा अधिकार मात्र नसतो. आज लोकशाही शासन पद्धतीत स्त्री-पुरुष समानता आहे, परंतु तरी देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा राजकीय सहभाग कमीच असल्याचं दिसून येते.
भारतात आजही राजकीय पक्ष स्त्रियांना उमेदवारी देण्याचं टाळतात. विधिमंडळात स्त्रियांना 33% आरक्षण देण्याचे विधेयक आजपर्यंत संमत झालेले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य विधिमंडळात स्त्रियांचे प्रमाण आपल्याला कमी दिसते. लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत केवळ 69 स्त्रिया होत्या. म्हणजे स्त्रिया खासदार म्हणून निवडून आल्या. 2014च्या निवडणुकीत 61, तर 2019च्या निवडणुकीत 68 महिला खासदार म्हणून निवडून आल्या. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 1999 साली केवळ 12 महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2014 मध्ये देखील 12, 2004 मध्ये देखील 12, 2009 मध्ये 11 आणि 2014 मध्ये 21, तर 2019 मध्ये 24 स्त्रिया आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण दिल्यामुळे महिलांचा राजकीय सहभाग वाढलेला दिसतो. म्हणजे पंचायत राज व्यवस्थांमध्ये आणि नागरी प्रशासनामध्ये महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर यासारखी पदे आरक्षणामुळे स्त्रियांना मिळालेली दिसतात. परंतु बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की महिला जरी सरपंच असली किंवा त्या पदावर बसलेली असली तरी त्या महिलेच्या नावानं पुरुषच सत्ता सांभाळत असतात. त्यामुळे महिला त्यांच्या अधिकारापासून वंचित राहतात. अशा पद्धतीनं राजकीय क्षेत्रात लिंगभेदावर आधारित असमानता आपल्याला दिसून येते. 5वा मुद्दा आहे शैक्षणिक. भारतात शैक्षणिक क्षेत्रात लिंगभाव असमानता दिसून येते. परंपरेनं स्त्री शिक्षणावर बंदी होती. ब्रिटिश राजवटीत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रयत्नातून स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला. स्वातंत्र्यानंतर शासनाने स्त्री शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तरीही पुरुषांच्या तुलनेत आजही स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण आपल्याला कमी असलेले दिसून येते. 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता 82.14%, तर स्त्री साक्षरता 65.46% होती. आजही बरेच पालक मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाच्या शिक्षणास प्राधान्य देतात. मुलींच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण देखील आपल्याला जास्त दिसते आणि त्यामुळे उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण अधिक कमी आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणात देखील मुलींचे प्रमाण कमी असलेले दिसून येते. अशा पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीत लिंगभेदावर आधारित असमानता आपल्याला दिसून येते. 6वा मुद्दा आहे आरोग्यविषयक. आरोग्याच्या क्षेत्रात देखील लिंगभेदावर किंवा लिंगभावावर आधारित भेदभाव दिसून येतो. मुलींच्या तुलनेत मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं जातं. मुलांना पोषक आहार, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य दिले जाते. कुटुंब नियोजनाच्या बाबतीत उपाययोजना देखील स्त्रियांच्या संदर्भात केल्या जातात. या उपाययोजनांचा दुष्परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होत असतो. म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रामुख्यानं महिलांनाच करावी लागते. पुरुष यासाठी पुढे येत नाहीत किंवा ते स्वतःवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेत नाहीत आणि मग याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर पुढच्या काळामध्ये होत असतो. कुटुंबातील स्त्रिया पुरुषांच्या आरोग्याची, आहाराची काळजी घेतात, परंतु बऱ्याच वेळा त्या स्वतःच्या आरोग्याकडे, आहाराकडे दुर्लक्ष करतात. मग यावरून असं दिसून येतं की भारतात आरोग्याच्या बाबतीत देखील लिंगभेदावर आधारित असमानता आढळते. 7वा मुद्दा आहे धार्मिक. धर्माच्या बाबतीत देखील स्त्रीला दुय्यम स्थान दिलेले दिसते. अनेक धार्मिक विधीत स्त्रियांचा सहभाग नाकारला जातो. मासिक धर्म चालू असताना स्त्रियांना अपवित्र मानून धार्मिक स्थळ, विधी, स्वयंपाकगृह या ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. आजही अनेक मंदिरात स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. सर्व धर्मात धर्मगुरू, पुरोहित, पुजारी यासारख्या पदावर पुरुषच असतात. अनेक धार्मिक कार्यक्रमात स्त्रियांना दुय्यम स्थान असतं. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणारे अनेक धार्मिक संस्कार जे आहेत त्यामध्ये पुरुष केंद्र बिंदू मानून ते धार्मिक संस्कार केले जातात.
स्त्रियांवर मात्र धर्माच्या नावाने अनिष्ट निर्बंध किंवा रूढी परंपरा लादल्या जातात आणि मग धार्मिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यातून स्त्री पुरुष असमानता आपल्याला दिसून येते. 8वा मुद्दा आहे सांस्कृतिक. सांस्कृतिक क्षेत्रात देखील लिंगभावावर आधारित असमानता दिसून येते. बहुसंख्य समाजाच्या संस्कृती या पुरुषप्रधान आहेत. त्यामुळे ज्ञान, कला, साहित्य, संगीत, नृत्य, मनोरंजन यासारख्या सांस्कृतिक घटकांच्या निर्मितीत व सादरीकरणात पुरुष केंद्रितता दिसून येते. कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट यांची कथानके पुरुष केंद्रित असतात. सिनेमा, कथा यांच्यातील पुरुषांचे पात्र प्रमुख असते. जो नायक असतो तो पुरुषच असतो आणि या कथा, कादंबरी, नाटक याच्यामध्ये जरी स्त्रीचं वर्णन आलं, तरी ते पुरुषाच्या मनोरंजनासाठी आहे किंवा त्याचा उपभोक्ता हा पुरुष आहे, असं मानून त्याची निर्मिती झालेली असते. मनोरंजनाच्या बहुतेक प्रकारात स्त्रियांचा वापर पुरुषांच्या मनोरंजनासाठी केला जातो. म्हणजे लावणीसारखा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये स्त्री नृत्तिका असते, परंतु त्याचा उपभोग घेणारा हा पुरुष असतो आणि काही कला व मनोरंजनाचे प्रकार स्त्रियांसाठी अयोग्य मानले जातात. म्हणजे लावणीच आहे. तिथं नृत्य करणारी स्त्री असते, परंतु स्त्रियांना पाहण्यासाठी मात्र तिथं निर्बंध असतात. कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, संगीतकार, खेळाडू यांच्यामध्ये पुरुषच जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या पुरस्कारांचे मानकरी देखील पुरुषच असतात. म्हणजेच सांस्कृतिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात लिंगभेदावर असमानता आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं लिंगभेदावर आधारित प्रमुख लिंगभाव विषयक समस्या किंवा मुद्दे आपल्याला वैवाहिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील असमानतेच्या आधारावर स्पष्ट करता येतील. धन्यवाद.